आता हे इयर तर झालं, म्हणजे 2024चा एंड, म्हणजे अखेरच्या महिन्यात आपण आहोत. तर जसं आपलं 2024 गेलं, आता आपण काय चुका केल्या, काय असं गोष्टी होत्या ज्या आपल्याला करायच्या होत्या पण यावर्षी नाही झाल्या. आता 2025मध्ये आपण आपल्या मेंटली, इमोशनली आणि फिजिकली स्ट्रॉंग कसे होऊ शकतो, म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आपण छानरित्या करू शकतो किंवा करायला पाहिजे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहते. आता यामध्ये ना सर्वात प्रथम येतं, फर्स्ट येतं ते म्हणजे फिजिकली फिटनेस, फिजिकली ग्लो अप. आता तो काय असतो? जरुरी नाही आहे की तो म्हणजे वजन कमी करणे किंवा वजन जास्त करणे या पलीकडे येईल, नाही. आपण फिजिकली किती फिट आहे, आपण आपल्या स्वतःला सुदृढ कसं फील करू शकतो या बाबतीत येऊ शकतो. मग ते स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठे असो, सर्वांना गरज असते एक स्ट्रेटनिंगची, एक अशा फिजिकल फिटनेसची की जेणेकरून आपण कोणतेही काम खूप सुरळीतरित्या पार करू शकलो पाहिजे. कपल ऑफ इयर्स खूप गोष्टी चेंज होत राहिल्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कधी स्टॅमिनाची गरज पडते, कधी बुद्धीची गरज पडते, किंवा कधी कधी तर अशा समस्या आपल्याला येतात जे आपल्याला फिटनेस खूप जास्त मॅटर करतं. अशा वेळी तुम्ही किती जाडे आहात आणि कितीही सुदृढ आहात, किती बारीक आहात, याकडे आपल्याला जायचं नाही. आपण किती फिट आहोत याकडे आपल्याला जायचं आहे. त्यामुळे यावर्षी फिजिकल ग्लो करणे याकडे आपण लक्ष देऊया. तो कसं करायचं? एक छान चार्ट बनवा, तिथे आपल्याला स्टार्ट युअर प्लॅन लिहा. आठवड्यामधून आपल्याला काय करायचे आहे, कार्डिओ करायचा आहे, सूर्यनमस्कार करायचा आहे, ब्रेथिंग एक्सरसाइज करायचे आहे, सगळे एक कॅलेंडर बनवा आणि त्यारित्या तुम्ही फॉलो करू शकता. फोकस करा की तुम्ही तुमच्यारित्या किती, तुम्हाला, मी असं म्हणणार नाही की एकदम अशा 100 उड्या मारणार नाही. तुमच्या बॉडीला काय सूट होते यानुसार तुम्ही एक्सरसाइज करा. एक चार्ट बनवा, त्याला टिक करत राहा की हां, या दिवशी मी एक्सरसाइज केलेली आहे, याविषयी माझं हे झालेलं आहे. याने काय होणार, एक तर ते पूर्ण ट्रॅक होईल आणि तुम्हालाही कळेल की तुम्हाला आता आणखी काय गरज आहे. आणि माझं खरंच म्हणजे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की दिवसातून एकदा तरी तुमच्या पूर्ण याच्यामध्ये मेडिटेशन असू द्या, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचरित्या तुम्ही एकदम चार्ट बनवला ना, सिस्टमॅटिक चार्ट बनवा. आता तो चार्ट वगैरे तुमच्यारित्या तुम्ही, कारण की मी बनवून तुम्हाला काही उपयोगच होणार नाही, तो माझा असेल. तुम्हाला कोणती वेळ, म्हणजे सकाळची, संध्याकाळची, तुम्हाला कोणती योग्य वेळ वाटते आणि तुम्हाला काय काय जमू शकते, किंवा तुम्हाला तुमच्या शरीराला काय, तुमच्या शरीराला तुम्ही काय इतक्या प्रकारे एक्सरसाइज करू शकता, किंवा तुमच्या शरीराला काय सूट होतं यानुसार तुम्ही तो चार्ट बनवायला पाहिजे. आता दुसरं आहे टेक अ हॉट गर्ल वॉक. आता हे काय आहे, फॅन्सी नाव आहे, काही नाही, चालणे. असं कितीतरी आर्टिकल्समध्ये, बातम्यामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही डॉक्टर आपल्याला सजेस्ट करेल की वॉकिंग इज अ बेस्ट एक्सरसाइज. याच्यामध्ये नाही कोणतं वयोगट लागतं, नाही कोणतं ह्याच शरीर करू शकतो, हीच बॉडी करू शकतो, असं काही नाही. लहानपासून तर मोठ्यापर्यंत, वृद्धापर्यंत जे लोक आहेत ते वॉकिंग करू शकता. साधारणतः सुरुवात 15 ते 20 मिनटापासून करा. तुम्हाला ब्रिस्क वॉक करायची असेल ते करू शकता, नॉर्मल वॉक करायची असेल ते करू शकता. बऱ्याचदा ना आपण जीपमध्ये जी वॉक करतो आणि जी आपण रोडवरती किंवा गार्डनमध्ये, आपल्या टेरेसवरती करतो, त्यामध्ये फरक असतो. जिममधल्या वॉकमध्ये जो कार्डिओमध्ये येतो त्याला एक शेपिंगमध्ये येतो, ठीक आहे. आणि वॉकिंग याचे बरेच बेनिफिट आहे आणि सगळे मी तुम्हाला या साईडच्या एका स्लाईडमध्ये मेन्शन करेल की किती प्रकारे तुम्हाला वॉकिंगमध्ये खूप छान उपयोग होतो. तिसरं म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स असणे. आता या समस्या मोस्टली महिलांमध्ये असतात, कारण की बऱ्याचदा आता आपल्याला जगाला माहीत झालं आहे की महिला किती स्वतःच्या शरीराकडे, एखाद्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आपण कसे दिसतो, महिला लक्ष देणार नाही, आपल्या बॉडीमध्ये काय कमतरता आहे लक्ष देणार नाही, सगळ्या जगाचं करेल पण स्वतःकडे लक्ष देणार नाही. त्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स असणे हे लहान लेकरांमध्ये किंवा महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतं. आता हे सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो? फर्स्टली टेस्ट करून घ्या. एक टेस्ट केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये काय काय कमतरता आहे, विटॅमिन B12 कमी आहे, C कमी आहे, D कमी आहे, हार्मोन्स काय चेंजेस झालेले आहे, हे सगळं तुम्हाला माहीत होईल, ठीक आहे. फर्स्ट स्टेप ही केली की आपण एखादी डॉक्टरकडे जाऊन पूर्ण टेस्ट करून घेतलं की आपल्या शरीरामधलं ती टेस्ट होतं, ठीक आहे.
त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही काय करू शकता, विटॅमिन डीची कमतरता असेल, हे प्रत्येक स्त्रियांमध्ये असते, तर सनलाईट एक्सपोजर घ्या. म्हणजे एखादी 5 मिनिटाची तर कोवडी होऊन घेऊ शकता. रांगोळी काढताना जर बाहेर जात असाल त्यावेळी 5 मिनिटं थांबा आणि झालं, सनलाईट एक्सपोजरचं काम खूप छानरित्या झालं. कोणतेही बाहेरची मेडिसिन तुम्हाला घ्यायची गरज नाही. किंवा कपडे वाळू घालताना टेरेसवर जाता तेव्हा थोडा वेळ थांबा. आता हे कामं कधी कधी जर तुमचे कामं खूप लवकर झाले, तुम्ही 12ची ऊन घेतली, 11ची ऊन घेतली, तर त्याला काही अर्थ नाही. नंबर 3, डेली वॉक्स करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सनलाईट एक्सपोजर मिळेल. दोन्ही गोष्टी होईल, वॉक पण होईल, हार्मोन्स बॅलन्स पण राहील आणि विटॅमिन डी सुद्धा मिळेल. हायड्रेट राहा, भरपूर पाणी प्याने, हे खूप लोक कमी करतात. आता माझं असं म्हणणं आहे की ना, डेलीचे तुम्ही किती सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत कधी जागता हे लक्षात घ्या आणि अलार्म सेट करा, इतक्या टाईमचा. आणि तो वाजला ना की तुम्हाला स्ट्राईक होईल, अरे हे पाण्याची वेळ झाली आणि तुम्ही पाणी प्या. खरंच एकदा करून तर बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. डेली फॅट्स. आता फॅट्स आम्हाला कशाला, आम्ही तर आधीच झाडे झुडे आहोत, नाही. फॅट्स मुबलक प्रमाणात आपल्या शरीरामध्ये असणे खूप चांगलं असतं आणि इम्पॉर्टंटसुद्धा असतं. आता ते कशारित्या जाणार, गुगलला सर्च मारा की फॅट कोणत्या आपल्या खाद्यपदार्थामध्ये असतं. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर त्याचे वेगळे फूड असेल, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मग तर भरपूर गोष्टीमध्ये आहे. चिकनमध्ये सोर्स आहे, एगमध्ये सोर्स आहे, ते तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे हे छोट्या गोष्टी तुमच्या जर पूर्ण दररोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये असल्या तर तुम्हाला हार्मोनचा कधीही कमतरता येणार. नंबर 4 येतं टेकिंग केअर ऑफ युअर गट हेल्थ. तर म्हणजे काय, बऱ्याचदा आपल्याला ब्लोटिंगचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे पोट थोडंसं जाडसर होतं, असं एकदम कडक होतं, किंवा ॲक्नेचा प्रॉब्लेम असतो, किंवा बरेच प्रॉब्लेम असतात. याचं एक रिझनसुद्धा असतं आणि ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये फायबर कमी असणे. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये 30 ग्रॅम ऑफ फायबर आपल्या शरीरात जाणं सुदृढ असतं, म्हणजे ते गेलं पाहिजे आणि ते जात नाही. मला जर तुम्हाला एकदम असं ट्रॅकिंग पाहिजे असेल तर हेल्दीफाय मीचं ॲप आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक फूडमध्ये किती फायबर आहे, किती कॅलरीज आहे, किती विटॅमिन आहे, हे सगळं दिलेलं असतं. बेस्ट ॲप आहे, कमी पैशांमध्ये आहे, काही तर फ्रीसुद्धा आहे. ठीक आहे, ते घेऊ शकता. आता फायबर आपल्या शरीरामध्ये नाही जात, कारण की एवढं आपल्या दररोजच्या याच्यामध्ये असे काही गोष्टी नसतात ज्याच्यामध्ये फायबर जाईल. कितीही तुम्ही काउंटिंग केलं तर पहिले ते जाणून घ्या की कोणत्या फूडमध्ये फायबर आहे आणि ते दररोजमध्ये घेण्यास सुरुवात करा. फायबरने तुमचे गट हेल्थ खूप छानरित्या सुधारते, ब्लोटिंगची समस्या येणार नाही, खूप छान पचनशक्ती होईल. ॲक्ने, आता पचनशक्ती जर आपली चांगली नसेल तर ॲक्ने होणार. पोटच साफ नसेल तर तो चेहऱ्यावरती दिसून येतो. त्यामुळे ती गोष्ट फायबर आपल्या शरीरामध्ये असू द्या आणि ती कोणत्या रीते येते, गुगलला सर्च मारा, पटकन लक्षात येईल कोणत्या फूडमध्ये फायबर चांगल्या प्रकारे, आणि ते तुम्ही घ्यायला सुरुवात करा. आता नंबर 5, गेट युअर स्किन राईट. आता काय, सगळं केल्यानंतर शरीराला, बाह्य सौंदर्याला आपण महत्त्व दिलं आणि ते द्यायलाच पाहिजे. आपण आता आंतरिक सौंदर्याला आपण महत्त्व दिलं, आपली बॅलन्सिंग व्यवस्थित केली, आपल्या शरीराकडे लक्ष दिलं. बाह्य सौंदर्याचं काय, आणि तेही तितकंच महत्त्वाचं असतं, कारण की आजकालच्या जगामध्ये लोकांना बाह्य सौंदर्य खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याकडे लक्षसुद्धा दिलं पाहिजे. आता कसं, इनकेअर जी रूटीन असते ते राईट प्रकारे फॉलो करा. सर्वात पहिले क्लिन्झर करा, खूप छान इथे क्लिन्झर करा. माइल्ड क्लिन्झर वापरा, तुमच्यानुसार. आपलं ऑइली स्किन असेल ते क्लिन्झर वापरा, ड्राय स्किन असेल ते क्लिन्झर वापरा, कॉम्बिनेशन प्रत्येक क्लिन्झर. आणि मी याच्या बरेच व्हिडिओ बनवले, तुम्हाला काही व्हिडिओ पॉपअपसुद्धा होतील आणि खरंच खूप छान व्हिडिओ बनवले, ते तुम्ही फॉलो करू शकता. फर्स्ट, क्लिन्झर छान प्रकारे निवडणे. दुसरं आहे मॉइश्चरायझर. आता थंडीच्या दिवसात खूप जाड असं हेल्दीवालं, एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, घट्टवालं जे मॉइश्चरायझर आहे ते आपण लावायला पाहिजे. त्याने खूप छान रित्या काम होतो. किंवा आता थर्ड आहे सनस्क्रीन. आता हिवाळा आहे तर सनस्क्रीनची काय गरज नाही, सनस्क्रीनची गरज प्रत्येक ऋतूमध्ये असते, त्यामुळे सनस्क्रीनसुद्धा लावणं इम्पॉर्टंट आहे. 3 गोष्टी केलेल्या आहे. काय केलं आहे, क्लिन्झर केलं, मॉइश्चरायझर केलं, सनस्क्रीन लावलं आणि त्यानंतर जर तुम्हाला फरक जाणवला, म्हणजे तुमच्या आता तुम्हाला कोणत्या समस्या असेल तर टोनरसुद्धा येतं. टोनर कसं वापरायचं, ठीक आहे. टोनरमध्ये जर तुमच्या स्किनला तुम्हाला हायड्रेट फील करून द्यायचं असेल तर त्या भागाच्या
टोनरकडे तुम्ही जाऊ शकता. एखाद्या गोष्टीची तुमच्या त्यात ॲक्ने आहे तर त्या टोनरकडे तुम्ही जाऊ शकता. ग्लायकॉलिक ॲसिड आहे, रेटिनॉल आहे, विटॅमिन सी आहे, विटॅमिन ईचं टोनर आहे, हॅलोरोनिक ॲसिडचं टोनर आहे, भरपूर टोनर आहे, सॅलिसिलिक ॲसिडचंही टोनर आहे, सिरम आहे, टोनर आहे, भरपूर गोष्टी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचं पूर्ण स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता. नंबर 6 आहे शायनी सिल्की हेअर. आता काय, ज्यापासून मला कळायला लागलं ठीक आहे की सिल्की हेअर असणं किती वेगळं असतं. एखादं गरजेचं नाही की तुमचे स्ट्रेट हेअर असले पाहिजे, तुमचे कर्ली हेअर असू शकतात, तुमचे नॉर्मल हेअर असू शकतात. प्रश्न हा नाही की तुमच्या केसाची कॅटेगरी कोणत्या याच्यामध्ये येते. ते सुदृढ असणं, ते चांगले असणं, त्याची पोरेसिटी चांगली असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला एक उत्तम असं मास्क सापडलं. आय नो मार्केटमध्ये बरेच मास्क आहे ठीक आहे, खूप चांगले मास्क आहे, पण मला जे ना मी एक नवीन इन्व्हेन्शन असो की माझं एक मास्क असो ते एक बनवलं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ठीक आहे. शॅम्पूच्या आधी तुम्हाला हे मास्क लावायचं आहे. ते 10-15 मिनिट तुम्ही ठेवलं तरी चालेल. आणि माहिती आहे ॲमेझॉनवरती एक हॉट बॅग आहे तशी छान हॉट अशी हेअर मास्कची. त्याला असं त्याने ना खूप छानरित्या प्रोटीन, कारण की आपल्या शरीराला तितकीच वाफेची सुद्धा गरज असते, हॉटिंगची गरज असते. आता मास्क कसं बनवायचं, एका बाउलमध्ये कंडिशनर घ्या त्याच्यानंतर कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल नसलं तरी चालेल, कोकोनट ऑइल टाकलं बस हनी, या गोष्टी काय सांगितल्या मी तुम्हाला, कंडिशनर, दही, कोकोनट ऑइल म्हणजे आपलं खोबऱ्याचं तेल आणि शहद, आणि जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर ते मिक्स करा. आपल्या संपूर्ण एंडपर्यंत लावा, 15 मिनिट होऊ द्या. त्यानंतर तुम्ही ते वॉश करा, शॅम्पूने वॉश करा. आणि शॅम्पू कधीही डायरेक्ट स्काल्पला लावायचं नाही. आपल्या एखाद्या पॉटमध्ये शॅम्पू टाकायचं, पाणी मिक्स करायचं, फेस उद्याचा तो अप्लाय करायचा. याने ना केस कमी गळते. ही ट्रिक वापरून बघा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा कंडिशनर लावायचं आहे आणि माझी गॅरंटी आहे तुमचे त्या दिवशी केस बघा इतके स्मूथ आणि सिल्की होतील की तुम्ही मला या व्हिडिओनंतर थँक्स म्हणाल की आम्हाला खूप छान एक मास्क सापडलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने छान सिल्की स्मूथ प्रोटीनयुक्त जे पदार्थ असतात, ज्याच्यामध्ये गुगलवर सर्च करू शकता की कोणते प्रोटीनयुक्त पदार्थ आहे ज्याने केस चांगले राहतात, ते खाऊ शकता. किंवा आत्ता बरेच चांगले मास्क आलेले आहे, पण हे किती सोपी आहे ना, हे आपण करू शकतो, आपल्याकडे उपलब्ध असतं. त्यामुळे हे सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला एखादे चांगले मास्क हवे असेल तेही मी तुम्हाला रेकमेंड करेन. तर नंबर 7 म्हणजे मेकअप कशा प्रकारे छान करायचं आहे ना. आता माझ्या फेसकटमध्ये मला एकदा वाटलं की ते प्लम्पिंग लिप्स असतात, आयलायनर एकदम डार्कवाले, आणि जेव्हा मी हे करायला गेली मला लक्षात आलं की हे मला छान दिसत नाही आहे. मला हे माझ्या फेसला हे छान नाही सूट होत आहे. आय नो खूप जणांना सूट होते, पण मला ते नाही आवडलं ठीक आहे. त्यामुळे तुमच्या फेसला काय सूट होतं पहिले हे जाणून घ्या. तुम्हाला किती प्रकारे मेकअप, आता मी माझ्या अनुभवावरून सांगते, मला खूप जास्त मेकअप सूट होत नाही आणि ते चांगलंसुद्धा दिसत नाही. त्यामुळे उगाच मी अशी छान कॅट आयलायनर केली आणि ते लिप्स एकदम डार्क असे केले तर नाही दिसत चांगलं, तर ते करायची गरजच नाही. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती किती प्रकारे मेकअप सूट होतो, किती छान दिसतो, एकदा ट्रायल मारून बघा. तुम्हाला फरक जाणवेल की अच्छा या भागामध्ये मला मेकअप सूट होतो, किती % सूट होतो. कारण की प्रत्येकाला खूप प्रकारचा मेकअप सूट होईल असं नाही आहे. टेस्ट करा की तुम्हाला किती मेकअप सूट होतो, किती छान दिसतो. आणि त्यानंतर मग तुम्हाला जेव्हाही तुम्हाला मेकअप करायचं असेल तुम्हाला लक्षात येईल की या भागामध्ये जर मी मेकअप केला तर मी छान दिसत नाही, किंवा हा भाग कवर केला तर मी खूप छान दिसते. अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि ते तुम्ही फॉलो करू शकता. त्यामुळे फर्स्ट थिंग करा, एखादं छान एक संडे काढा आणि मेकअप करा ठीक आहे. एक स्टेप करत राहा. अच्छा ही स्टेप मला सूट होते म्हणजे मी हे करू शकते, ही नाही होत आहे तर तुम्ही ती नाही केली तरी चालते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला मेकअप किती सूट होतो, कोणता चांगला दिसतो हे ओळखून. नंबर 8 आहे स्मेल गुड फील गुड. आता याकडे बऱ्याच स्त्रिया दुर्लक्ष करतात ठीक आहे. मला असं लक्षात आलेलं आहे की जेव्हा आपल्याला आपल्या बॉडीचा सुगंध छान आहे असा वाटतो ना, तेव्हा आपण खूप कॉन्फिडंट फील करतो, आपली एक वेगळी रचना बनते, आपला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो की आत्ता तुम्ही करून बघा ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटते की माझा वास येतोय का, ही जेव्हा भावना येते ना, आपला पूर्ण चेहरा, आपला
म्हणजे रुटीन किंवा ती बोलण्याची चाल, ती वागण्याची चाल चेंज होते. त्यामुळे पहिले ना आपल्या बॉडीकडे लक्ष द्या. आपण खूप छान दिसलो पाहिजे याकडे लक्ष द्या. आता ते कसं करू शकतात ते मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिले हायजीन मेंटेन करा. छान अंघोळ करणे म्हणजे इन द सेन्स स्वतःला नीटनेटकं ठेवणे, खूप छानरित्या सांभाळणे किंवा खूप फॅन्सी बॉडी वॉश आणि साबण वापरायचं असं माझं म्हणणं नाही, ठीक आहे. पण हायजीन मेंटेन करा. क्लीन युअरसेल्फ नाईसली म्हणजे स्वतःला खूप छान प्रकारे क्लीन करा. एखादं बॉडी वॉश असू द्या, 3-4 महिने तर बॉडी वॉश नक्की जातं आणि तो किती वेळा तर मी तुम्हाला माझं फेवरेट बॉडी वॉश सांगितलं आहे, ते आहे केमिस्टॅट प्लेचं AHA+ BHA सोल्युशनवालं प्लमचे बॉडी वॉश. प्रचंड चांगले, सुगंध व्हॅनिलावाले बेस्ट आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की असेल. ग्लायकोलिक ॲसिड जे मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्यांना ना अंडरआर्मच्या तिथे बॉडी ऑर्डर खूप जास्त येतो त्यांच्यासाठी बेस्ट आहे ग्लायकोलिक ॲसिड. सर्वात पहिले पॅच टेस्ट करून घ्या. पॅच टेस्ट कुठे करायची? या भागात लावून ठेवायचं. 6-7 घंट्यानंतर रेडनेस किंवा काही ऐकणे आलं तर तुम्हाला ती गोष्ट सूट होत नाही तर तुम्हाला ती सूट झालेली आहे किंवा या भागात नक्की करून बघा. त्यानंतर ग्लायकोलिक ॲसिड खूप छान आहे, जे बॉडी ऑर्डर जे दुर्गंधी असतात त्याला कमी करायला मदत करते. यूज बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन सेम फ्रेग्रन्समधलं. याने काय होतं ना, डिस्ट्रॅक्ट होत नाही. एकाच बॉडीमध्ये जर 2 वास येत असले ना, माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. लोकांना ना कळत नाही की म्हणजे काय सुरू आहे. आपल्यालाही कळत नाही की आपल्याला नक्की काय सुगंध येतो आहे. सेम फ्रेग्रन्सचे घ्या. व्हॅनिला हा असेल, व्हॅनिला हा घेऊ शकता. फ्लॉवर फ्रेग्रन्स असेल तर फ्लॉवर फ्रेग्रन्स, हे 2 मिक्स करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही बॉडी लोशन आणि बॉडी ऑइल हे जर लावत असाल तर हे दोन्ही प्रोडक्ट सेम कॅटेगरीमधले असू द्या आणि हे मिळतं आणि खूप छान असतात. आणि आता हिवाळ्यात तर बॉडी ऑइल खूप छानरित्या काम करतं. बॉडी लोशन तर लावा, पण बॉडी ऑइल पण आता हिवाळ्यात गरज असते, त्यामुळे तीसुद्धा लावायला आता सुरुवात तरी करा. दुर्गंध नाही आला पाहिजे याकडे सर्वोत्तम पहिले लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्हाला बघा किती कॉन्फिडंट फील होतं. अशा ज्या आता मला तरी वाटते की तुमच्या 2025च्या गोलमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही फॉलो करत असतात, 1 जानेवारीपासून सुरुवात करा, त्याच्या आधी केली तरी चालेल, परंतु असू द्या. आणि खूप छानरित्या मस्त एकदम अच्छा मला हे टिक करायचं आहे, म्हणजे एक लिस्ट बनवून ठेवा की या गोष्टी मला आता 2025पासून चालू करायच्या आहे आणि फर्स्ट डेपासून चालू करा. आणि तुम्हाला किती फरक जाणवला, तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या नाही केल्या, काय अडचणी आल्या, हे सगळं कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. आणि तुम्हाला किती फरक जाणवला हे पण नंतर मला नक्की कळवा. त्यामुळे आय होप तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.